प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो मी की देव बाप्पांनी ही सुंदरशी वेळ दिलेली आहे. प्रियांनो, जगामध्ये नेहमी देवाला भेटण्याची प्रत्येक वेळेला आशा धरा. जेव्हा पण तुम्हाला वाटेल मला देव बाप्पाला भेटायचं आहे, कधी मन आपलं संकुचित करू नका, कठीण करू नका. 1 मिनिटाकरता का होईना आपल्या प्रभूला भेटण्याची आपल्या जीवनात अपेक्षा ठेवा. प्रियांनो, आम्हाला जगात प्रभूने पाठवले ना, आमचं मन आणि अंतःकरण आम्ही प्रभूसाठी कसं ठेवतो, कसं ठेवीत आहे याचं परीक्षण देवबाप करतो. बाकी देव बाप्पाला सगळं माहीत आहे की मनुष्याला मी जगात पाठवलंय, मनुष्यासाठी मला काय करावं लागेल. तरी देव बाप्पाला सगळं माहीत असतानाही मत्ते 7:7 प्रमाणे त्याने आम्हाला आज्ञा दिली, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल. सर्व देण्याच्या निर्णयामध्ये देव बाप्पाचं मन असतानाही देव बाप्पाने आमचा आवाज ऐकण्याची त्याला नेहमी उत्सुकता आहे. म्हणून त्याने ते वचन बायबलमध्ये ठेवलंय. किती देव बाप्पाचं आमच्यावर प्रेम प्रीती आहे हे यातून प्रगट होतं. म्हणून त्या देवाचं गौरव आपण करत असताना सर्वप्रथम आपण देव बाप्पाकडे प्रार्थना करूया. प्रार्थनेने या भक्तीची आपण सुरुवात करूया. प्रार्थना करा बंधू. पवित्र 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 सान्निध्य परमेश्वर, खरोखर तू महान आहेस प्रभू. हे प्रभू, या सायंकाळच्या वेळेस तू पगारे पास्टरांना या घरी पाठवले, तर ते जे वचन सांगतील प्रभू, त्यांना पवित्र आत्म्याने मदत आणि त्यांचं तारण जाणवण्याचं. तर प्रभू, माझ्या घरातील लहान थोरांना तुझा भरपूर आणि भरपूर आशीर्वाद पाठव, ही तुझ्या चरणी प्रार्थना करतो म्हणून एक पित्या, आमेन. प्रियांनो, देवाचं मन इतकं आमच्यासाठी विशाल आहे, इतकं विशाल आहे की त्याचं विशाल मनाचा थांग देखील आम्ही आमच्या शब्दाने व्यक्त करू शकत नाही. आम्ही जे व्यक्त करू ना त्याच्या काही पलीकड देव बाप्पाचं मन आमच्या विषयी प्रीतीने भरलेला आहे. प्रियांनो, जो देव आमच्यावर इतकी मन मोकळ्यापणाने प्रीती करतो, आम्ही पण देवाबरोबर अशाच प्रमाणे प्रीतीत राहिलं पाहिजे. जो अशा प्रीतीत राहतो ना प्रियांनो, त्याच्या मनातून, त्याच्या हृदयातून, त्याच्या आत्म्यातून कपट, निंदा, छळ, अपमान, त्रास देणं, एकमेकाचं वाईट करणं, एकमेकाच्या विरोधात चुगल्या सांगणं, या सर्व गोष्टी ही प्रीती त्याच्यावर झाकण टाकते, म्हणजे त्याला झाकून टाकते. हे बघा, आता हा दरवाजा जर बंद केला, रोडचे येणारे जाणारे येत जात आहे, परंतु हा दरवाजा बंद असल्यावर आतमध्ये कोण आहे कोण नाही दिसेल का? या दरवाजामुळं नाही दिसणार ना. ठीक अशीच प्रतिक्रिया जेव्हा प्रीती आमच्या बरोबर असते ना, तेव्हा वाईट गोष्टींना ही प्रीती पूर्णपणे झाकून टाकते. त्यांना असं डोकून देखील बघण्याची परवानगी प्रीती देत नाही. पण आमची प्रीती तशी असली पाहिजे जसं वचन आम्हाला सांगत आहे. परंतु प्रियांनो, देव बाप्पाने हा विचार जो दिलाय ना प्रीतीविषयी, परंतु बायबलमध्ये देवाच्या आत्म्याने प्रीतीविषयी वेगळंच लिहिलंय. देवाच्या आत्म्याला त्याच्या समयामध्ये प्रीतीविषयी वेगळंच दिसलंय आणि ते या अंतिम समयामध्ये दिसायला पण लागलंय.
काही ठिकाणी दिसतंय, काही ठिकाणी जे आत्म्याने भरलेले सेवक आहे त्यांना ताबडतोब कळतं यांची प्रीती थंडावली म्हणून, यांच्यामधलं प्रेम कमी व्हायला लागलं. लक्षात ठेवा, जेव्हा एखाद्या विश्वासणाऱ्यांचं देवावरून प्रेम हटतं ना प्रियांनो, मनुष्यावरून आपोआप त्यांचं प्रेम कमी होतं. जो जिव्हाळा त्यांचा असतो ना, तो जिव्हाळा ऑटोमॅटिक आटायला सुरुवात होती. त्या जिव्हाळ्याला खंड पाडायला सुरुवात होती, खिंडार पाडायला सुरुवात होती. का होती अशी प्रक्रिया? कारण ज्याचं मन प्रभूवरून उठलंय ना, मग प्रभू म्हणतो तुझं माझ्यावरूनच मन उठलंय ना, वाग तुला जसं वागायचं तसं. अहो, जो देवापासून थंडावला तो माणसाबरोबर चांगला राहिल्याची काय शाश्वती आहे? म्हणून आम्ही देवाच्या संगतीमध्ये सतत राहिलं पाहिजे. म्हणून बोलताना सुरुवातीलाच मी बोललो, जगामध्ये देवाबरोबर आपली संगती करायला कधी संकोच करू नका, कधी तिथं मन आपलं कठीण करू नका. 1 मिनिटाचं का होईना देव बाप्पा बरोबर आमचा समेट, आमचा संपर्क आम्ही सतत ठेवला पाहिजे. आणि ज्याच्या मनामध्ये अशी प्रक्रिया देवाविषयी आहे ना प्रियांनो, तो देवासाठी कोणताही निर्णय घेतो. आणि जो निर्णय घेतो ना, तो निर्णय तो बदलित नाही कधी. तो असं म्हणत नाही टेम्पररी निर्णय घेतला होता, तो टेम्पररी गेला, तो आता टेम्पररी होता, गेला निघून, त्यामुळं आता मला त्या शब्दाची आठवणही होत नाही, त्या शब्दाकडे माझं लक्ष जात नाही. जसं कंपनीमध्ये टेम्पररी ठेवलं जातं ना, कोणत्याही वेळेला ब्रेक दिला जातो, तसे निर्णय आमचे प्रभूसाठी नसले पाहिजे. आणि विशेष करून प्रभूच्या उपस्थितीमध्ये जर तुमच्या मुखातून एखादा शब्द बाहेर गेला ना प्रियांनो, तर तो शब्द पाळण्यासाठी स्वतःला कोणत्या पण हद्दीपर्यंत खाली जायची वेळ आली ना, माघार घेऊ नका. देवासाठी असलं तर, इतर गोष्टींसाठी माघार घेऊ नका. देवासाठी असलं ना, किती खालच्या पातळीला जावं लागलं ना तुम्हाला, कधी म्हणू नका अरे मी किती खालच्या पातळीला चाललोय, हे काय म्हणतील, अरे काय होते, हे काय झाले. योबाने देवासाठी इतक्या खालच्या पातळीला गेला प्रियांनो, शेवटी देवालाच दया आली योबाची. पण त्या दुष्ट सैतानाला योबाची दया आली नाही. किडे पाडले त्याच्या संपूर्ण शरीराला, त्यांनी किडे, संपूर्ण योबाचं शरीर रात्रंदिवस किड्यांनी कुरतडीत होते. किडे, एक किडा त्याच्या शरीरात नव्हता, किती किडे असते सांगता येणार नाही. आणि जेव्हा रात्रंदिवस हे कुरतडणाऱ्याची वेदना त्याच्या शरीरातून थांबत नव्हती ना, तेव्हा तो धुळेत आणि राखेत जाऊन बसला. ती धूळ आणि राख घेऊन अंगाला घाशीत असन, आम्ही नव्हतो बघायला. अहो, आमच्या शरीराला एक जर किडा लागला ना प्रियांनो, तर एक किड्याची वेदना काय असते ना, ज्याला तो लागतो ना त्यालाच कळती. फक्त तोंडाच्या वाफेने बोलणं ना, काय नाही किडे लागले होते, थोडीफार वेदना झाली असन, आमचं मन असं म्हणन. पण ज्याला किडा लागतो ना अंगाला, त्याला कळतं किड्याची वेदना काय. आणि तो आपल्या पत्रामध्ये, योबाचं पुस्तक 30वा अध्याय 16 आणि 17 वचनात सांगतो, कुरतडणाऱ्याच्या वेदना रात्रंदिवस थांबत नाही, त्या मला कुरतडतात. ज्याच्या शरीराला किडे कुरतडीत असतील त्याला रात्रीची झोप येत असेल का? येत असेल झोप? प्रियांनो, आमचं साधे पाय जर दुखले ना, रात्रीचे पाय, साधे पाय जर दुखले ना, आम्हाला झोप येत नाही. हा अनुभव आहे आमच्या जीवनाचा. ज्याच्या जीवनामध्ये काय झालंय ना त्याला सांगता येईल, ज्याच्या जीवनात झालंच नाही त्याला काय सांगता येणार आहे. तू म्हणशील मला मस्त रात्रीची झोप येते, मला कुठली वेदना होत नाही ना, काही होत नाही. पण ज्याला वेदना होतात ना त्याला कळतं वेदना काय आहेत. प्रियांनो, योबासारख्या वेदना ना
या भूतलावर कोणत्याच व्यक्तीने, कोणत्याच विश्वासणाऱ्याने, कोणत्याच सेवकाने आतापर्यंत सहन केल्या नसतील. योबाचं दुःख ना प्रियांनो, इतकं अवर्णनीय, अस्मरणीय आहे की त्या दुःखाला सांगताना ना, जर आत्म्याने बोलणारा असला ना, त्याच्या डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. इतक्या वेदना योबाने प्रभूसाठी सहन केल्या. प्रियांनो, म्हणून देवबाप वचनात बोलला योबाच्या 5व्या अध्यायामध्ये आणि 17व्या वचनामध्ये, योबासारखा धीर तुमच्यामध्ये असू द्या. ठेवलाय का आम्ही योबासारखा धीर? म्हणता येतं? योग तर नाही, योग जसा होता तसा धीर जरी आमच्यात नाही आला, पण निदान थोडा तरी धीर आमच्यामध्ये आम्ही ठेवण्याची प्रक्रिया चालू केली का? धीर जर आमच्यामध्ये आणायचा असेल ना, तर आम्हाला देवावर प्रीती करावी लागेल. प्रीती जर केली नाही ना, तर हा धीर आमच्यामध्ये येणार नाही. आणि देव बाप्पाने, आताच देव बाप्पाचा आत्मा बोलला की वचनामध्ये प्रीतीविषयी देव बाप्पाने वेगळंच लिहिलंय. आता काय वेगळं लिहिलं ते आता आपण प्रत्यक्ष वचनातून जाऊन पाहू. आणि जे वचन आपण वाचणार आहोत तेच वचन आपल्या संदेशाचं वचन आहे. काढूया आपण मत्तई शुभवर्तमान याचा 24वा अध्याय 12वं वचन. आणि अधर्म वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल. ज्याच्या हृदयात देवाला न आवडणाऱ्या गोष्टी असतात ना, त्याला देवबाप अधर्म म्हणतो. म्हणजे ज्या गोष्टीला देवबाप नापसंत करतो, पण विश्वासणारा सेवक जर म्हणतो मला खूप आवडतं, हे मला हे खूप चांगलं वाटतं, याच्यामध्ये मला काही वाईटपणा दिसत नाही, आणि देवाला जर ते नापसंत असलं ना प्रियांनो, त्याला देवबाप म्हणतो अधर्म वाढल्यामुळं. मनुष्याने इतकी हद्द पार केली प्रियांनो. हे बघा, अंतिम समयामध्ये पेत्र जसा पेंटिकॉस्टच्या दिवशी रोखठोक भाषेत बोलला ना, पवित्र आत्मा खरं सांगायला कधी भीत नाही. मग ते खरं किती कडू असलं, कारल्यापेक्षाही कडू असलं ना, तरी पवित्र आत्मा सांगायला घाबरत नाही. पण सांगणाऱ्या जवळ पवित्र आत्मा असला पाहिजे. जर तो असेल तर तो सामर्थ्याने, विश्वासाने, धैर्याने प्रभूचं वचन सांगन. पण त्याच्याजवळ हा आत्मा नसला ना, मग तो बोलतोय तोंडातून, पण बुद्धीत विचार करतोय, अरे मी तर असं बोलू राहिलो, ऐकणारे काय विचार करतील माझ्यासाठी, त्यांच्या मनात माझ्यासाठी काय भावना निर्माण होत असतील. प्रियांनो, प्रभूने मला सांगून ठेवलंय, आणि माझा प्रभू जे सांगतो ना ते माझ्यासाठी तो करतो पण, आणि त्यांनी केलंय पण माझ्या जीवनामध्ये. कितीतरी मागील 3-4 वर्षापासून संकटांना मी सामना करत आहे, संकटाची झुंज खेळत आहे मी. पण माझी झुंज ही माझी झुंज नाही राहिली, ती प्रभूची झुंज बनली आहे. प्रभू निर्गम 14व्या अध्यायाच्या 14व्या वचनामध्ये म्हणतो, हे युद्ध तुमचं नाही, हे युद्ध माझं आहे, तुम्ही शांत राहा. प्रियांनो, आमच्या बरोबर पवित्र आत्मा असला ना, आमच्या हर एक गोष्टीचा सामना देव बाप करायला तयार आहे. मग ते शारीरिक असो, आत्मिक असो. आणि देवाचा आत्मा नेहमी, ज्याच्याजवळ आत्मा आहे ना, त्याला उंचावर घेण्याची नेहमी तो आशा करतो. ज्याच्याजवळ पवित्र आत्मा आहे ना, पवित्र आत्मा नाही म्हणत तो खाली खाली ये, तुला मी खाली खाली आणण्यासाठी तुझ्यात आलोय. सेवकाला कुणी कितीही पाडण्याचा प्रयत्न केला, सेवकाच्या विरोधात किती कुभांड रचले, किती सेवकाची बदनामी करण्याचं कुणी ठरवलं,
ज्याच्याजवळ आत्मा आहे ना, कधीच त्या सेवकाचं काहीच वाकडं होणार नाही. जो कुणी असे कुभांड करील ना, देव बाप त्याचा समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि आज जगामध्ये अनेक सेवकांच्या विरुद्ध या प्रक्रिया चालल्यात प्रियांनो. आणि या प्रक्रियेचं कारण काय आहे? अधर्म वाढल्यामुळं अनेकांची प्रीती थंडावली, म्हणून ती प्रीती त्यांना हे करायला देखील सांगत आहे. पण हे ते लक्षात आणत नाही की जगामध्ये जे काय आहे ते सगळं प्रभूचं आहे. आम्ही ज्याच्या विरुद्ध कुभांड रचतो, ज्याच्या विरुद्ध आम्ही षडयंत्र करतो, ज्याला आम्ही पाडण्याचा प्रयत्न करतो, ज्याची सेवा आम्ही मोडण्यासाठी निरनिराळ्या प्रकारचे हातखंडे अपनावित आहेत, तो सेवक कोणाचा आहे? मी कोणाचा आहे? सगळं प्रभूचं आहे आणि सगळे आपण प्रभूचे आहोत. फक्त तपासून घ्यायचे, माझ्यामध्ये पवित्र आत्मा आहे का? पवित्र आत्मा असला ना, तो पवित्र आत्मा कधीच तुम्हाला गलत करण्यासाठी प्रोत्साहित करणार नाही. पवित्र आत्म्याजवळ ना जोडण्याची भाषा आहे. कोणती भाषा आहे पवित्र आत्म्याजवळ? जोडण्याची. पवित्र आत्म्याजवळ तोडण्याची भाषा नाही बरं का. ज्याच्याजवळ तोडण्याची भाषा आहे ना, त्याचा हिशोब वरती फार कठीणरित्या होणार आहे. एक आत्म्याला तडपवणं, एक आत्म्याला खिन्न करणं, एक आत्म्याला प्रत्येक क्षणाला हळहळायला लावणं, त्याच्या हृदयातल्या आत्म्याला तडपवणं इतकं सोपं समजू नका प्रियांनो. कुणी जरी त्या तडपणाऱ्याकडे लक्ष देत नसलं ना, देव बाप्पाचा आत्मा त्या तडपणाऱ्याकडे लक्ष देतोय आणि तो त्याला सावरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगतो आणि आजही पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने सांगतो, जगामध्ये सर्वांच्या विरोधात चाला, सर्वांच्या विरोधात काही प्रक्रिया करा, देवाच्या विरोधात जाऊ नका, देवाच्या विरोधात काही करू नका. यांनो जर आम्ही एवढ्या एका गोष्टीला जर पाळण्याचा प्रयत्न केला ना, आमच्यामध्ये अधर्म कधीच येणार नाही. अधर्म आला नाही तर प्रीती थंडी कशी काय होईल? प्रीती थंड होण्याचं कारण देवाने सांगितलंय. अधर्म आला म्हणून प्रीती थंडावली तुझी. अधर्म नसताना आला तुझ्यामध्ये, तुझी प्रीती थंडावलीच नसती. म्हणून अधर्माला जर येऊ द्यायचं नसलं ना आपल्यामध्ये, तर बायबलच्या वचनामध्ये राहणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी योहानकृत शुभवर्तमान याचा 15वा अध्याय 4 आणि 5 वचन आपण वाचूया. तिथं काय लिहिलंय जरा वचनातून पण आपण पुरावे तपासित जाऊ प्रियांनो. बघा तिथं काय लिहिलंय. 4 आणि 5. तुम्ही माझमध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहतो. जसे फाटा वेल्यात राहिल्या वाचून त्याच्याने आपल्या आपण फळ देववत नाही, तसे मजमध्ये राहिल्या वाचून तुम्हालाही देता येणार नाही. मी वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो मजमध्ये राहतो आणि मी त्याचमध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण मजपासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करिता येत नाही. एखाद्या सेवकावर, एखाद्या विश्वासणाऱ्यावर जर कोणी वाईट प्रक्रिया करण्याची प्रक्रिया केली ना प्रियांनो, तर हे 5वं वचन जे देवबाप्पाचं आपण वाचलं ना, देवबाप त्याला हर प्रकारे सहाय्यता करील. तो सेवक असला त्याची सेवा वाढवेल, तो विश्वासणारा असला त्याच्या विरोधात जर कोणी जाण्याची प्रक्रिया केली तर त्याला भरघोस शारीरिक आणि आत्मिक देवाचा आत्मा आशीर्वाद देईल. फक्त तो सेवक किंवा विश्वासणारा देव बाप्पाशी नम्र असला पाहिजे, लीन असला पाहिजे, दीन असला पाहिजे. तो नेहमी देव बाप्पाला उंच करणारा असला पाहिजे. पण आजच्या समयात ना
बहुसंख्य ठिकाणी काय चाललंय माहितीये का प्रियांनो? बहुसंख्य ठिकाणी चाललंय, सर्व ठिकाणी नाही चाललं. बहुसंख्य म्हणजे काही ठिकाणी देवाला उंच करण्यापेक्षा ना, विश्वासणारा असो अथवा सेवक असो त्यालाच उंच होण्याची उतावळी लागली. जो अशा उतावळीमध्ये जाईल ना प्रियांनो, त्याच्यासाठी बायबल मध्ये देव बाप्पानी वचन देऊन ठेवलंय. विचार जर येतोय ना तर त्याला वाचनातून पण आपण तपासू की पवित्र आत्मा जर जे बोलत आहे त्याचा पुरावा त्याने बायबल मध्ये ठेवलाय का बघूया. जो देवाला उंच करण्यापेक्षा स्वतः उंच होण्याच्या प्रक्रियेमध्ये असतो त्याची परिस्थिती देवबाप कशी करणार आहे. काढूया आपण लोककृत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय 11वं वचन. सॉरी 11वा अध्याय 14वं वचन. 11वा अध्याय 14वं वचन. कारण 14वा अध्याय 11वंच वचन आहे. कारण जो कोणी आपणाला उंच करीतो तो नीच केला जाईल व जो आपणाला नीच करीतो तो उंच केला जाईल. नेहमी जीवनामध्ये जर ख्रिस्तामध्ये टिकायचं असलं, स्वर्गामध्ये जाण्याची आशा ठेवायची असेल तर स्वतःला खालच्या पातळीला ठेवा. कधीच वरच्या पातळीला यायचा प्रयत्न करू नका. वरच्या पातळीला राहण्याचा अधिकार फक्त प्रभूला आहे, आम्हाला नाही. प्रभूने जर आम्हाला उच्च पातळीला आणलं तर तो प्रभूचा प्रश्न आहे. पण तुम्ही स्वतःच्या प्रश्नाने किंवा स्वतःच्या इच्छेने प्रभूपेक्षा उंच जाण्याचा कधी प्रयत्न करू नका. लुसिफरने प्रभूपेक्षा आपलं आसन उंच करण्याचा यहेजकेलाच्या 28व्या अध्यायामध्ये प्रयत्न केला, पण देव बाप्पाने लुसिफरचं आसन आपल्या आसनापेक्षा वर होऊ दिलं नाही. त्याला यशया 14वा अध्याय 12व्या वचनाप्रमाणे खालच्या पातळीला आणलं. देवबाप कधीच स्वतःच्या आसनापेक्षा इतराचं आसन कधीच उंच होऊ देणार नाही. कारण ज्याने निर्माता आहे ना, निर्माता क्रिएटर जो असतो ना तो नेहमी वर असतो. वर क्रिएटर कधी खाली राहत नाही, निर्मिती कधी उंच जात नाही. लक्षात ठेवा, आम्ही निर्मिती आहोत, निर्मिती. आणि निर्मितीला निर्मात्यापेक्षा वर जाता येऊ शकत नाही. म्हणून वचन सांगतं, जो आपणाला उंच करीतो त्याला नीच केलं जाईल, खाली आणलं जाईल. पण जो आपणाला खाली ठेवितो ना, देवाच्या आत्म्याला वाटलं तर तो त्याला उंच ही केल्याशिवाय राहत नाही. पण ही प्रक्रिया देवाकडून असली पाहिजे. आणि जो कुणी अशा प्रक्रियेतून चालतो, राहतो, वागतो ना, त्यांनी कधी आशा धरू नये, अरे वचनात मी वाचलोय की असं असं देव बोलला. देवाला वाटलं तर देव करील. तुम्ही आशा धरू नका. तुम्ही फक्त नम्रतेने प्रभू समोर राहा. नम्रतेने प्रभूने जे सांगितलंय ते करा आणि प्रभूच्या भयामध्ये प्रति दिवशी स्वतःला सबमिट करण्याच्या प्रक्रियेमध्ये असा. हे जर तुमचं लक्ष असलं ना प्रियांनो, अधर्माची चाहूल देखील तुमच्या अवतीभोवती येणार नाही. अधर्माची चाहूलच आली नाही तर प्रीती कस काही थंड होईल? पहिला अधर्म आलं पाहिजे तेव्हा प्रीती थंड होईल. ज्याच्या जवळ अधर्मच आला नाही त्याच्या प्रीतीला कोण हात लावील, धक्का लावील? आणि प्रियांनो, मनुष्य इतक्या काही जण खालच्या पातळीला जाण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांनी माघार घेतली नाही.
आज वचनाला दोष लावणं काही जणांना लय सोपं लागतंय, काही महत्व वाटत नाही. अहो काय नाही, एक वचन नाही मानलं तर काय होतंय? बायबल मध्ये काही एक वचन आहे का? हजारो वचन दिलेत, एखाद्या वचनाला नाही मानलं तर देव पण म्हणतो ठीक आहे, नाही मानित ना, मान्य आहे मला. आम्ही त्या वचनाला दोष देतो तरी आम्हाला देवामध्ये देवाने ठेवलंय. का ठेवलंय माहिती का? वचनाला दोष लावूनही देवाने त्यांना आपल्या नावामध्ये ठेवलंय. का ठेवलंय? कारण लुसिफरने त्यांच्यावर हल्ला करू नये म्हणून ठेवलंय. देवबाप एकही आत्म्याला आपल्यापासून दूर जाताना पाहणार नाही म्हणून त्याने 99 मेंढराला एका ठिकाणी थांबवलं आणि एकाला धुंडायला गेला. त्याने विचार केला का 99 मोठे का एक मोठा? आज कुणी पण म्हणन, या लहान बाळाला जर म्हणलं 99 बडे हे क्या 1 बडा आहे, लगेच हे बाळ म्हणे 99 बडा आहे, 1 कुछ नाही आहे. पण आमचा देव एक मेंढराला शोधण्यासाठी 99 मेंढराला म्हणला इथं थांबा, इथून हालायचं नाही. एक जसं हरवलंय ना तसं तुमच्यातून कुणी हरवलं नाही पाहिजे. आणि त्या मेंढरांनी पण ऐकलं प्रभूचं, कारण जे प्रभूच्या मागं चालतात ना ते प्रभूचं ऐकतात. जे प्रभूच्या मागं चालण्याच्या प्रक्रियेत असतात ते प्रभूचं ऐकल्याशिवाय राहत नाही. नवीन वर्ष सुरू होऊन काही दिवस निघून गेलेत. नवीन वर्षामध्ये स्वतःला नीटनेटकं करण्याचा निर्णय घेतला का नाही? का फक्त संसाराचं मला हे देन, मला ते देन, माझं असं कर, माझं तसं कर, मागच्या वर्षी नाही भेटलं या वर्षी भेटू दे, ही प्रार्थना केली का? जगात काही आणलं नाही, जगातून काही जाणार नाही, पण प्रभूसाठी जर काही मागितलं ना, प्रभू ते दिल्याशिवाय राहणार नाही. याचा अर्थ असा नाही की देवबाप तुम्हाला काही देणारच नाही. अन्न वस्त्र निवारा देवबाप दिल्याशिवाय राहणार नाही. अहो पक्षी आहेत, पक्षी जे पेरणी करत नाही, कापणी करत नाही, कोठारात भरत नाही, त्यांना देवबाप रात्र होण्याच्या अगोदर उपाशी झोपवित नाही झाडावर. जो देव पक्ष्यांना, झाडावर बसणाऱ्या पक्ष्यांना उपाशी ठेवीत नाही, आम्ही तर त्याच्या प्रतिरूपाचे आहोत, आम्हाला ठेवीन का उपाशी? प्रियांनो, अधर्म येण्याचे ना निरनिराळे रस्ते असतात. फक्त आम्ही वचनामध्ये मजबूत जर झालो ना तरच पवित्र आत्मा आम्हाला अधर्माचे रस्ते दाखवितो. हा रस्ता, तो रस्ता, तो रस्ता, हा रस्ता. रस्ते कोणते असू द्या पण ते अधर्मालाच येऊन मिळतात. तुम्हाला जर तुमची प्रीती सुरक्षित ठेवायची असली ना तर अधर्माला कधी आपल्या जवळ येऊ देऊ नका. इथं प्रार्थना चलती, कशासाठी चलती? काय कारण नाही? प्रभू स्वर्ग सोडून तुमच्या घरात येतोय, दिसत नाही तो आम्हाला. योहान 1:18 वचनाप्रमाणे, योहान शुभवर्तमान 1 अध्याय 18व्या वचनाप्रमाणे परमेश्वर कुणाला दिसत नाही, परंतु त्याची उपस्थिती इथं आहे याचा अनुभव आम्ही घेतो. तो आहे म्हणून वचन चाललंय. तो नसता तर चाललं असतं का इथं वचन? आहे का बायबल शिवाय दिसतंय का काय माझ्याजवळ? म्हणता येणार आहे नाही ब्रदरांनी काहीतरी काढलंय त्याच्यात बघतो ना आम्हाला सांगते. तो आला, त्याला ना तुमची फार गरज आहे, त्याला गरज आहे बरं का. मी त्याचा गुलाम आहे, सेवक आहे. प्रभूला तुमची गरज आहे. तुम्हाला आहे का प्रभूची गरज? जर तुम्हाला प्रभूची गरज असेल ना तर प्रभूचा ऐका. कोणाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. ह्या जगामध्ये परमेश्वर याच्याशिवाय कोणावरच कॉन्फिडेंटली विश्वास ठेवता येऊ शकत नाही. फक्त परमेश्वरच असा आहे की ज्याच्या मनामध्ये आमच्या विषयी कपट नाही. तो कधी कपट आपल्या मनामध्ये ठेवून चालत नाही. आम्ही ज्या प्रकारे परमेश्वराबरोबर वागू त्याच प्रकारे आम्हाला शारीरिक,
आत्मिक आशीर्वाद देव देणार. तुम्ही जर परमेश्वराशी जसं पाहिजे तसं वागणं नसेल तर तुम्हाला त्याच पटीमध्ये आशीर्वाद मिळतील ज्या पटीमध्ये तुम्ही परमेश्वराशी वागत आहात. नेहमी देवाविषयी मन स्वच्छ ठेवा. केवळ या बोलण्याच्या माध्यमातून नाही, या माध्यमातून सगळेच म्हणतात अहो माझं मन परमेश्वराविषयी लय विशाल आहे, मी फार परमेश्वरावर प्रीती करतो. परमेश्वरावर प्रीती करणारा कधी देवाच्या वचनाला दोष लावीन का? तुमची प्रीती किती मोठी आहे याच्यातूनच सिद्ध होती. हे देवाच्या आत्म्याने लिहिलेलं वचन, याला दोष लावायचा तुम्हाला काय अधिकार रे? मग तुम्हीच म्हणता मी फार परमेश्वरावर प्रीती करतो. मग देवाचा आत्मा म्हणतो का माझ्या वचनाला दोष लाव, काही बोल माझ्या वचनाच्या विरोधात? बोलन का असा आत्मा? पण चाललंय ना आज. म्हणून धन्य आहात तुम्ही, तुम्हाला हे ऐकायला मिळतंय. अनेक जणांना हे ऐकायला भेटत नाही. त्यांचा आत्मा ना ऐकण्यासाठी तरसत आहे. कदाचित देव बाप्पाकडे प्रार्थ नाही तो आत्मा करत असेल आम्हाला देव बाप्पा तुझं छान वचन ऐकण्याची इच्छा आहे. पण कदाचित देव बाप्पा काही जणांकड छान वचन सांगणारा पाठवीत नसन. वचनाला दोष लावणं इतकं सोपं समजू नका प्रियांनो. अतिशय घातक, अतिशय वाईट आणि अतिशय देवाचं मन खिन्न करणारी ती प्रक्रिया आहे वचनाला दोष लावणं. नवीन वर्षामध्ये ठराव करा, देव बाप्पा या नवीन वर्षामध्ये मी ठरवलं आहे मी वचनाला दोष लावण्यापासून स्वतःला आवरीन. दोष मुक्त मी होईल वचनाला दोष लावण्याच्या प्रक्रियेतून. हरेक जणांनी जर असा निर्णय नवीन वर्षात किंवा आता जे काही चाललेत, आज 15 जानेवारी आहे, अजून महिना देखील जानेवारी संपलेला नाही. येणाऱ्या दिवसामध्ये प्रभू तुझ्या वचनाला दोष लावणाऱ्या प्रक्रियेतून मी पूर्णपणे बाहेर पडन. हा शब्द जर देव बाप्पाला दिला ना प्रियांनो, इतकं मोठं सरप्राईज तुम्ही देव बाप्पाला देताना की देव बाप ते तुमचं सरप्राईज पाहून तुम्हाला शारीरिक आणि आत्मिक भरघोस आशीर्वाद सुरू करेल. याचा अर्थ असा नाही की आता बंद आहे. आता पण देव बाप देतोय, पण आता कसं आहे हात राखू नये. जे आवश्यक आहे ते पुरवतोय देव बाप. पण जेव्हा वचनाला दोष लावण्याच्या प्रक्रियेतून तुम्ही बाहेर पडता तेव्हा अनलिमिटेड, जसं बॅलन्स मोबाईलमध्ये बॅलन्स टाकताना अनलिमिटेड जर तुम्हाला नेट बॅलन्स हवा असेल तर त्याचा चार्जेस भरावा लागतो. आणि लिमिटेड जर हवा असेल 1 GB 1.5 GB जर तुम्हाला दिवसाचा हवा असेल तर त्याचा चार्जेस वेगळा आहे. त्याप्रमाणे तुम्हाला अनलिमिटेड देवाचे आशीर्वाद हवे असतील तर वचनाला दोष लावण्याची प्रक्रिया पूर्णपणे बंद झाली पाहिजे. विश्वासणाऱ्यांमधूनही बंद झाली पाहिजे आणि सेवकांमधूनही बंद झाली पाहिजे. सर्वच जण दोष लावित असं नाही, कुणीच दोष लावित नाही असं पण नाही. काही जण आहेत दोष लावणारे, सेवकही आहेत, विश्वासणारे आहेत. जे कुणी आज प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38व्या वचनाला दोष लावण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला प्रभूमध्ये ठेवून चाललेत त्यांनी सावधान व्हावं. या वर्षामध्ये तरी देव बाप्पाला पूर्ण हृदयाने, जसं मार्क शुभवर्तमान 12वा अध्याय 30वं वचन वाचूया आपण. प्रत्यक्ष ते वचनच मार्क शुभवर्तमान 12वा अध्याय 30वं वचन काय लिहिलंय त्या ठिकाणी बघूया आपण.
तू आपला देव परमेश्वर याजवर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण बुद्धीने व पूर्ण शक्तीने प्रीती कर. याप्रमाणे जर तुम्ही देवासमोर स्वतःला आणण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला ठेवण्याची इच्छा जर ठेवत असताल ना प्रियांनो, तर तुम्हाला फक्त वचनाला दोष लावायची प्रक्रिया थांबवावी लागेल. देवाच्या वचनाला दोष लावणं बंद करावा लागेल. त्याच्याशिवाय दुसरा कोणताच उपाय आणि पर्याय बायबलच्या वचनाप्रमाणे नाही. प्रियांनो, ज्यांच्या कानावर वारंवार देवबाप वेगवेगळ्या मार्गांनी, वेगवेगळ्या रस्त्यांनी टार्गेट तेच वचनाचंच टार्गेट, पण वेगळ्या रस्त्यांनी पवित्र आत्मा शिकवितोय ना, त्यांनी तरी शहाणं होण्यापासून स्वतःला कधी आवरू नये. आणि जे कुणी वचनाला दोष लावित राहा, तुमचं काही होणार नाही, तुमचं काही बिघडणार नाही, तुम्ही याच्यापेक्षा चांगले आशीर्वादात येताल असे जे म्हणणारे आहेत ना, ते तुम्हाला चुकीच्या वाटेने भ्रमवित आहेत. ते तर चुकीच्या वाटेने गेलेतच गेलेत, पण तुम्हाला पण चुकीच्या वाटेवर सतत जाण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. देवाचा आत्मा कधी चुकीची वाट दाखवित नाही. आणि जो आत्मेने आलेला सेवक आहे तो कधी चुकीचा संदेशही सांगत नाही. त्याच्याजवळ आत्म्यातून आलेला संदेश आहे. तो आत्म्याचीच भाषा बोलतो. फक्त तुमची मनाची तयारी आहे का ती आत्म्याची भाषा ऐकण्याची आणि त्या प्रकारे करण्याची? आज शेकडो जणांनी या दासाच्या मुखातून देवाचं सत्य वचन ऐकलंय, पण आजच्या घडीला किती जण धाडसाने, हिम्मतीने, खंबीरतेने म्हणू शकतात, अहो आम्ही त्या दासाचं वचन ऐकलंय, त्याप्रमाणे आम्ही करण्याचा पूर्ण निर्धार केलाय. आता कोणी पण आला आमच्याकडं आणि ते जर म्हणले ना या वचनाच्या विरोधात, चला तुम्ही जे काय ऐकलंय ते सोडून द्या, आम्ही कधीच असं करणार नाही, असे म्हणणारे किती विश्वासणारे आहेत, किती परिवार आहेत. देवाने फ्री मध्ये तुम्हाला वचन सांगितलंय, काय त्याचा मोबदला देव बाप्पाने मागितला नाही. सेवक पण आत्म्याने, खरेपणाने, कष्टाने तुमच्यापर्यंत वचन सेवा करण्यासाठी आला. त्याने पण कंजूसपणा केला नाही वचन सांगताना. फक्त तुम्ही करण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला आणण्याची तयारी दाखवा. जेव्हा स्वतःला करण्याच्या प्रक्रियेमध्ये आणण्याची प्रक्रिया दाखवताना, अहो कोणतं आडखळणाचा डोंगर असू द्या तुमच्या समोर, देव बाप्पाचा आत्मा तो डोंगर हटवी. म्हणून वचनात सांगितलंय, तू जर विश्वास ठेवून काही मागशील आणि मनामध्ये शंका आणणार नाहीस, तर या समुद्राला उपटून, या डोंगराला उपटून समुद्रात टाकीला जा असं जर म्हणशील ना, तर तो डोंगर आहे ना त्या ठिकाणातून उपटून समुद्रात टाकला जाईल. दिलंय ना शुभ वर्तमानामध्ये, वाचतो ना आम्ही, सेवकांच्या मुखातून, संदेशातून ऐकतो ना आम्ही की सेवक असे बोलतात संदेशामध्ये. तुमचा विश्वास तसा असला पाहिजे, आणि ज्याचा विश्वास खंबीर आहे ना, तो कधीच वचनाला दोष लावण्याची त्याच्या बुद्धीमध्ये 10 वेळेस कल्पनाच येणार नाही. तर वचनाला दोष लावण्याची प्रक्रिया कधी करीन तो? यानो, वचनाला दोष लावण्याच्या प्रक्रियेतून मुक्त व्हा, पूर्णपणे मुक्त व्हा. टेम्पररी मुक्त होऊ नका. अरे फार भावनाविषयी झालो ते देवाचा संदेश ऐकून, मी काही दिवसासाठी, काही महिन्यासाठी टेम्पररी त्या वचनाला दोष लावण्याचं बंद केलं. माझ्या डोक्यातून त्या सेवकाचा संदेश निघून गेला, मी परत सुरू झालो. हे बघा, तुमच्या जीवनाच्या पुस्तकात सगळा लेखाजोखा प्रभू करत आहे.
आतापर्यंत या घरात मी किती वेळेस प्रार्थनेला आलो, किती संदेश झाले, किती वेळेस मला फक्त 2 शब्दाची प्रार्थना करून या घरातून जावं लागलं, हे मला जरी माहिती नाही ना, पण देव बाप्पाने माझ्या जीवनाच्या पुस्तकात लिहून ठेवले की माझा हा दास या ठिकाणी किती वेळेस फक्त 2 शब्दाची प्रार्थना करून गेला आणि किती वेळेस संदेश दिली. तुमच्या जीवनाच्या पुस्तकात लिहित आहे प्रभू, अरे माझ्या सेवकांनी यांना आत्मेने खरेपणाने वचन सांगितलं, पण यांनी किती वेळेस ते वचन आत्मेने खरेपणाने आपल्या हृदयात ठेवलंय आणि त्याप्रमाणे करण्याची प्रक्रिया यांनी प्रभूला दाखवली. दोघांचा लेखाजोखा वर लिहून ठेवत आहे प्रभू, आणि याच लेखाजोखा जो आमचा आहे याच्यावरच आमचा न्याय वर आहे. ज्याचा लेखाजोखा चांगला असेल ना जीवनाच्या पुस्तकात, त्याचा न्याय होणार नाही असं वचन बायबलमध्ये दिलंय. देवाचा आत्मा स्पष्ट बोललाय, त्यांचा न्याय मी करणार नाही. हे मी नाही बोलत, बायबलच्या वचनामध्ये लिहिलंय. तुमचं जीवनाचं पुस्तक चांगलं असलं पाहिजे. 90% जर तुमचं जीवनाचं पुस्तक ओके असलं, 10% जरी तुमचं जीवनाचं पुस्तक थोडंसं पापाने बरबटलेलं असलं, त्याचा देखील देवबाप न्याय नाही करणार. कारण देव म्हणशील, आदामाने एदेन बागेत आज्ञा पाळली नाही, हे तर आदामानंतर आलेले, यांच्याकडून पाप होणं काही साहजिक नाही माझ्यासाठी. जो पवित्र पुरुष होता त्याने आपल्या पवित्र जिभेने त्या फळाला चाखून पाहण्यापासून माघार घेतली नाही. हे तर त्याच्यानंतर आलेले विश्वासी आहेत. काही पाप जर आमच्या नावावर असतील ना, स्तोत्र संहिता 32:1 वचनाप्रमाणे देव बाप त्याच्यावर पांघरून घालील. देव बाप्पा जवळ पांघरून घालण्याची पण प्रक्रिया आहे. अहो, पवित्र आत्मा कोणत्या रीतीने आपल्या विश्वासणाऱ्याला आपलं वचन सांगण्यासह समर्थ आहे. हर प्रकारे पवित्र आत्मा आपलं वचन आपल्या विश्वासणाऱ्याला सांगायला समर्थ आहे. फक्त बोलणारा पवित्र आत्मा असला पाहिजे. तुमची बुद्धी बोलणारी नसली पाहिजे. तुमची बुद्धी असली ना बोलणारी, नाही जमणार तुम्हाला काही. कुठं ना कुठे तुम्ही आड खळता, कुठं ना कुठं तुमचा थरकाप होईल, कुठं ना कुठं तुम्ही बावचळल्यासारखे होता. पण पवित्र आत्मा असला ना, पवित्र आत्मा असलं ही प्रक्रिया नाही होणार. सामर्थ्याने भरा प्रियांनो, सामर्थ्याने भरा. या वर्षामध्ये इतकं सामर्थ्याने भरा, इतकं सामर्थ्य देवाचं प्राप्त करा की नवीन वर्षामध्ये जर देवबाप्पाने पुढील वर्षी तुम्हाला नेलं ना, तुम्ही अधिक आशीर्वादाने देवबाप तुम्हाला भरण्याची तयारी करा. याचा अर्थ असा नाही की आता सामर्थ्याने भरलं म्हणजे देवबाप म्हणून नुसतं सामर्थ्याने भरा, मी आशीर्वाद देतच नाही तुम्हाला, असा विचार आणू नका. देवबाप योग्य ते आशीर्वाद तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. बोनसमध्ये जर आशीर्वाद हवे असतील ना, पुढील वर्षाची वाट बघा. पण या वर्षात काहीतरी प्रभूला करून दाखवा. प्रभूला फक्त एवढं या वर्षामध्ये करून दाखवण्याची प्रक्रिया करा. मी वचनाला दोष लावायचं बंद करून टाकीन. यापुढं माझ्या जीवनामध्ये मी कधीच प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38 वचनाला दोष लावणार नाही. कुणाला या वचनाच्या विरोधात वाईट सांगणार नाही. काही जण सांगतात बरं का प्रियांनो, काही जण प्रेषित 2:38 वचनाच्या विरोधात विश्वासणाऱ्यांना सांगतात. काल पाचरणे माळ्यामध्ये बोलत असताना पवित्र आत्मा माझ्या मुखातून एक शब्द बोलला. तो शब्द इथंही देवबाप बोलण्याची इच्छा ठेवतो. जो कुणी मला बघतो ना, जो कुणी विश्वासणारा असू द्या किंवा सेवक असू द्या, मी जरासं जवळ आलेलो दिसलो लगेच म्हणतात, अहो येऊन जीसस आहेत बरं का,
यांच्याजवळ फक्त ओनली जिजसचा संदेश आहे, बाकी यांच्याजवळ संदेशच नाही. मला ऐकायला जाईन अशा प्रक्रियेमध्ये बोलतात. असं नाही की मला ऐकायला येणार नाही ते बोलत आहे, मला चांगल्या प्रकारे ऐकायला येईन अशा प्रक्रियेने बोलतात. अहो तुम्ही सेवकाला किती पाडण्याचा प्रयत्न करा, त्या वरच्याने जर पाडायचं ठरवलं नसलं ना, तुमच्याकडून सेवक कधीच पाडणार नाही. तुम्ही किती सेवकाच्या विरोधात काही बोला, कसं चाला, काही करा, माझ्यावर काय काय प्रक्रिया झाल्यात ना प्रियांनो, इतक्या माझ्यावर प्रेषित 2:38 वचन स्वीकारल्यानंतर प्रक्रिया झाल्या ना, पण मी माझं लक्ष फक्त प्रभूकडे ठेवलं. प्रभूला फक्त एवढं मी सांगत राहिलो, प्रभू तू सांगितलं म्हणून संस्था सोडली मी, संस्थेचा पगार मी सोडा, त्रास, दुःख, छळ, अपमान, निंदा तुझ्या त्या वचनासाठी स्वीकारली. पण जर तुम्हाला सेवेतूनच जर बाहेर काढलं तर मग या वचनाकडे माझं येण्याचा फायदा काय झाला? मी सगळं सोडून तुझ्याकडे आलो, मला काय तू दिलं? साधी सेवा करण्याची संधी नाही दिली, मग काय तू या वचनातून मला देणार? माझ्या देवाला मी हे बोलत राहिलो, म्हणून देव बाप मला म्हणला, कुणी तुला काही बोलो, मी तुझ्या बरोबर आहे, तू घाबरू नको. जिथं माझा एक परिवार बंद झाला ना सेवेचा, देवाने मला 10 परिवार दिले सेवेसाठी. बाळा निराश होऊ नको, एक परिवार बंद झाला ना हरकत नाही, घाबरू नको, तिथल्या तिथं सोडून दे, तुला 10 परिवार देईन मी. आणि माझ्या देवाने दिले मला, म्हणून मी सेवेत आहे आजपर्यंत सेवा करतोय. प्रियांनो, तुमचं नातं प्रभू बरोबर चांगलं ठेवा. तुमचं प्रभू बरोबर नातं चांगलं असलं ना, माणसांबरोबर आपोआप तुमचं नातं चांगलं राहील. तुमचं नातंच प्रभू बरोबर चांगलं नाही ना, तर तुम्ही माणसाबरोबर आपलं नातं चांगलं ठेवताना याची काय खात्री, काय गॅरंटी आहे? अगोदर प्रभू बरोबर नातं चांगलं ठेवावं लागतं. तेव्हा देवाचा आत्मा म्हणतो, हर विश्वासणाऱ्या बरोबर, हर सेवकाबरोबर नातं चांगलं ठेव. कधी जीवनामध्ये माझं का बडवोज याच्या माग लागू नका. याच्या माग लागले ना, तुम्ही फार मोठ्या हानीचा सामना करण्यासाठी स्वतः तयार होतात. त्याला दुसऱ्या भाषेत जाणकार लोक, जुन्या विचाराचे लोक काय म्हणतात, आपल्याच हाताने आपल्या पायावर ढोंडा पाडून घेणं. या प्रक्रियेमध्ये कधीच ख्रिस्तामध्ये चालण्याचा प्रयत्न करू नका प्रियांनो. नेहमी देवाच्या अधीनतेमध्ये राहा, देवाच्या निर्णयाला प्राधान्य द्या. देव बाप जे पण निर्णय देईन ना, योग्य देईन. देव बाप अयोग्य निर्णय तुम्हाला कधीच देणार नाही. अहो, ज्या देवाने सर्व चांगलं बनवलं त्याच्यामध्ये ना मनुष्यासाठी चांगलेच निर्णय आहे. फक्त ते निर्णय आम्ही जाणून घेण्याची इच्छा ठेवतो का? त्या निर्णयाला आम्ही करण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला आणण्याचा प्रयत्न करतो का? फक्त योबाने ही प्रक्रिया परमेश्वराला बोलून नाही, करून दाखवली, करून. म्हणून देवाने त्याला डबल आशीर्वाद द्यायला माघार घेतली नाही. आम्ही लय हर्षाने लय जल्लोषाने, मला डबल आशीर्वाद दे ना योबासारखी. देईन ना प्रभू योबासारखे डबल आशीर्वाद. योबासारखं थोडं वागून दाखवा. अहो, तुम्ही साधं वचनाला दोष लावण्याच्या प्रक्रियेतून स्वतःला माघार घेत नाही, काय देवाकडे डबल आशीर्वादाची आशा करता तुम्ही? देव बाप्पाच्या वचनाला दोष लावतात. काय तो देव बाप तुमच्यासाठी विचार करत असणारे, मी याला पवित्र शास्त्र पाळण्यासाठी दिलंय, याने तांदळातल्या खाड्यासारखं एका वचनाला दोष लावित फिरतोय आणि दुसऱ्यांना पण दोष लावण्यासाठी तयार करतोय. दोषी ना तुम्हाला देवाने नाही म्हटलं पाहिजे, लक्षात ठेवा. देवाने जर दोषी म्हटलं ना, मनुष्य तुम्हाला दोषी म्हणल्याशिवाय राहणार नाही. कधी ना कधी तो म्हणणार हे दोषी आहेत. पण जर तुम्हाला देव दोषी म्हणत नाही ना,
मनुष्याने किती तुम्हाला दोषी म्हटलं ना, भविष्यात ते म्हणते नाव हे दोषी नाही बरं का, मी यांना दोषी म्हणत होतो, पण आता हे दोषी शब्दापासून मी माघार घेतो. फक्त तुमचं प्रभू बरोबर नातं चांगलं ठेवा. आणि हे नातं चांगलं राहावं म्हणून हा सेवक इथं येतोय आत्म्याच्या प्रेरणेने. हा सेवक इथं वेळ घालवायला येत नाही. प्रभू बरोबर नातं चांगलं ठेवा आपलं. कधी प्रभूच्या विरोधात काही करण्याची 10 वेळेस इच्छा आणू नका. आणि वाचनाला दोष लावण्याचा तर शब्दच तुमच्या मुखात येऊ देऊ नका. तर त्या वाचनाला दोष लावण्याच्या प्रक्रियेपासून 10 हात लांब राहा. असं वागून दाखवा देवाबरोबर. तुम्ही वागून दाखवावं लागन देवाला. तेव्हा तुमची काही इच्छा असू द्या, काही मनातली आशा असू द्या, देव बाप पूर्ण करतो का नाही बघा. प्रत्येक वेळेला पवित्र आत्मा म्हणन, वर्षोनवर्ष माझ्या दासा माझ्या दासी, ज्या गोष्टीला तू तारसलीस, ज्या गोष्टीला तू तारसलास, ते मी पूर्ण करीन. प्रभूंनी शब्द दिला ना, पूर्ण होईल. हे हात आहेत ना आमचे? किती हात आहेत आमचे? कांचनदाई किती हात आहेत? ते 2 आहेत ना. मी जर म्हणलं किंवा हात बाजूला ठेवतो, या हाताला इकडं ठेवतो, फक्त या हाताचा उपयोग करतो. टाळी वाजवायची मला, वाजन का या हाताने टाळी? मी किती कसोशीने प्रयत्न केला, रात्रंदिवस मी याच्यासाठी झटलो, वाजन का टाळी? मला या हाताचा सपोर्ट घेतल्याशिवाय टाळी वाजन का? 2 हात असले तर टाळी वाजन. तसं प्रियांनो, तुमचं आणि प्रभूचं नातं चांगलं असल्याशिवाय तुम्हाला चांगले आशीर्वाद मिळू शकत नाही. तुम्ही फक्त एका हाताने जर म्हणले ना मला सगळं पाहिजे, किंवा हात म्हणशील मी कशासाठी तुझ्या बरोबर, बाजूला ठेवण्यासाठी आहे का? म्हणून प्रियांनो, देवाबरोबर संगती चांगली ठेवा. देवाच्या भयात राहा, कृपेत राहा. त्याच्या अव्यवस्थेमध्ये चालण्याचा डोक्यात विचारही आणू नका. आणि कोणी जर, आता इथं थांबतो मी, एवढं 1-2 वाक्य बोलल्यावर थांबतो मी. कोणी जर तुम्हाला प्रेषित 2:38 वचनाच्या विरोधात भडकवायला आलं ना, कधी भडकू नका त्यांच्या सांगण्याने. सेवक असू द्या, विश्वासणारा असू द्या, कुणी असू द्या, कोणती पदवी घेतलेला असू द्या, तो जर आला म्हणलं नाही प्रेषित 2:38 वचन योग्य नाही, हे मानू नका. त्यांना स्पष्ट सांगा, हे वचन मानू नका, याचा पुरावा दाखवा आम्हाला. जर देवाचा आत्मा म्हणलेला असेल ना हे वचन मानू नका, आम्ही हे वचन मानणार नाही. पण जर देवाचा आत्मा म्हणत नाही ना हे वचन मानू नका, तर आम्ही या वचनाला मानू. करतान का हिंमत, धाडस? इथं प्रभूच्या उपस्थितीमध्ये कदाचित होय म्हणतात, कारण देवाचा आत्मा आहे म्हणून तो आत्मा तुम्हाला कदाचित म्हणून होय म्हण. पण जेव्हा अशी परिस्थिती येईल त्यावेळेला तुम्ही दाखवता का रे खरंच ते दास आले होते, त्यांनी आम्हाला जे सांगितलं त्याप्रमाणे आम्ही बोलण्याची प्रक्रिया करतो. म्हणून क्रिया वाचून विश्वास निर्जीव आहे. निस्ता विश्वास आहे, क्रिया नाही. काय उपयोग आहे तुमच्या त्या विश्वासाचा? म्हणून काय जण म्हणतात प्रभू आला ना लगेच मी स्वर्गात जाणार आहे. अरे वा, असं जर असतं तर देवाला हे पवित्र शास्त्र द्यायची काय गरज होती का? मग तो म्हणला असता रे विश्वास ठेवला लगेच स्वर्गात जाणार आहे, कशाला यांना पवित्र शास्त्र वाचायचं कष्ट देऊ? स्वर्गात जाणं सोपं पण नाही आणि स्वर्गात जाणं अवघड पण नाही. फक्त ऐकलं ना तर सगळं नीट होतं. ऐकण्याच्या प्रक्रियेमध्ये राहा. म्हणून पहिले शमूएल 15वा अध्याय 22व्या वचनाला प्रार्थनेनंतर जरूर वाचा तुम्ही. आता हे देवबाप मला वाचायला सांगत नाही म्हणून मी वाचित नाही, पण तुम्ही जरूर ते वचन वाचा. आणि जे काय वाचताना त्याप्रमाणे करण्याची तुमच्या मनामध्ये किती इच्छा होती ना, ते वचन वाचल्यावर तुम्ही स्वतःचं परीक्षण करा. आणि जर परीक्षणामध्ये तुम्हाला दिसलं ना, अरे मला तसं करण्याची
एवढी इच्छाच होत नाही. का नाही होत? पुढं पाणी मुरतंय, ते पाणी मुरणं बंद करा. तुम्हाला तसं करण्याची प्रक्रिया देवाचा आत्मा जरूर दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देव. आमेन. डोळे बंद करा प्रियांनो, आणि लक्षात ठेवा, तुमचा जेव्हा मी व्हिडिओ बघतो ना, मी घरी गेल्यावर हा व्हिडिओ बघतो बरं का, आणि असा बघतो, हे जसा दिसतोय ना तुम्हाला, असा व्हिडिओ मी रात्रीच्या 11:30 नंतर जो पण संदेश देतो ना, एकांतामध्ये मी अशा प्रकारे मी व्हिडिओ बघतो. ह्यो व्हिडिओ जोवर संपत नाही तवर मी झोपेची प्रार्थना करत नाही. त्यावेळेला मला दिसतं की देवाचा आत्मा माझ्या मुखातून काय बोललाय, कसं बोललाय. बहुसंख्य वेळेला मला दिसलंय प्रियांनो तुमच्या परिवारात, की जेव्हा पण देवाचा आत्मा म्हणला ना डोळे बंद करा, काही प्रियजनांचे डोळे मला उघडे असलेले दिसले. याच्यावर मला दिसलं. माझे डोळे बंद असतात तेव्हा मला कळत नाही कोण काय करतंय, कोण काय नाही करत. पण जेव्हा मी हा व्हिडिओ रिपिटेशनमध्ये बघायला लागतो ना, तेव्हा मला आपोआप दिसतं कोणाचे डोळे उघडे आहेत, कोणाचं काय चाललंय. म्हणून प्रियांनो, देवाने आज्ञा दिली ना डोळे बंद करा, कधीच डोळे उघडायचे नाही प्रियांनो. देवाची एवढी आज्ञा मानली ना, देवबाप तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. करा डोळे बंद. 4-5 सेकंद आपण फक्त शांत राहू प्रियांनो. मनाला स्थिर करू आपण. देवाचं वचन अतिशय सुंदररित्या तुमच्यापर्यंत आलंय. मनाची एकाग्रता आपण नीट करू, मग आपण वचनात जाऊ, प्रार्थनेत जाऊ. शत्रु को हरा दिया, संसार को जीत लिया, मृत्यु से पार होकर अनंत जीवन दिया. शत्रु को हरा दिया, संसार को जीत लिया, मृत्यु से पार होकर अनंत जीवन दिया. विधियों का वो लेख जो विरोध में था मिटा डाला, विधियों का वो लेख जो विरोध में था मिटा डाला. राजाओं का राजा है, प्रभुओं का प्रभु है. राजाओं का राजा है, प्रभुओं का प्रभु है. प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह. राजाओं का राजा है, प्रभुओं का प्रभु है. राजाओं का राजा है, प्रभुओं का प्रभु है. होय माझ्या बापा, तू राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे. इतका महान सामर्थ्यशाली देव आम्हाला या जगामध्ये तू भेटला माझ्या बापा. आम्ही तुला भेटायला आलो नाही,
पण तू आम्हाला भेटायला आला माझ्या बापा. वचनात जसं तू सांगितलं आहे, तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले आहे. स्वर्गीच्या देवा, तू आम्हाला भेटायला आला म्हणून आम्हाला तुझा स्वीकार करता आलेला आहे. तू जर आम्हाला भेटायला आला नसता तर आम्ही या समयाला कुठं असतो, कसे असतो, आम्हाला सांगता आलं नसतं माझ्या बापा. स्वर्गीच्या देवा, तुझी दया, तुझी कृपा आणि तुझं सानिध्य तू आमच्यामध्ये ठेवलं, यासाठी आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझ्या नावाला उंचावतो माझ्या बापा. स्वर्गीय बापा, तुझी उपस्थिती आमच्यामध्ये सदैव अशीच राहू दे माझ्या बापा. जे वचन आज आलेलं आहे, अधर्म वाढल्यामुळं अनेकांची प्रीती थंडावेल. आमच्या प्रीतीला जर आम्हाला थंडू द्यायचं नसेल तर अधर्माला आम्ही आमच्या जीवनात कधी आणू नये, कधी अधर्माला आमच्या जीवनात आम्ही जागा देऊ नये. यासाठी स्वर्गीच्या बापा, आम्हाला वचनामध्ये तू स्थिर कर, वचनामध्ये तू आम्हाला चालव आणि वचनाची आज्ञा पाळण्यासाठी तू आम्हाला सक्षम कर, खंबीर कर, अशी मी तुला विनंती करतो. कधीच आम्ही वचनाला दोष लावणारे तुझ्या समोर स्वतःला सादर करणारे होऊ नये, यासाठी आम्हाला तू सहाय्यता कर माझ्या बापा. ही शेवटची घटका आहे माझ्या बापा, म्हणून अंतिम समय हा शब्द या समयाला देण्यात आलेला आहे. कोणत्याही वेळेला माझ्या बापा तुझं आगमन आपल्या प्रियजनांना घेऊन जाण्यासाठी होणार आहे. स्वर्गीच्या देवा, निदान अंतिम समयामध्ये तरी आम्ही वचनाप्रमाणे आचरण करणारे, तुझ्यासमोर स्वतःला सादर करणारे व्हावे, याकरता तू आम्हाला सहाय्यता कर माझ्या बापा. आज पाचरणे परिवाराची तू भेट घेत आहे माझ्या बापा. आज या परिवाराला तू वचनातून बोलला माझ्या बापा. तुझ्या मनात जे काय होतं ते तू वचनातून आणि विचारातून या परिवाराला कळवलेलं आहे माझ्या बापा. तुझं येणं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तू आपल्या विश्वासणाऱ्यांना आत्म्याने आणि खरेपणाने सेवकाच्या मुखातून खरंच ते सांगशील माझ्या बापा. जे ऐकून त्याप्रमाणे करतील त्यांना आशीर्वादाने तू ओतप्रोत भरशील माझ्या बापा. जे ऐकणार नाहीत त्यांचा न्याय निश्चित आहे माझ्या बापा. आम्ही न्यायाच्या प्रक्रियेमध्ये येऊ नये म्हणून आजही सेवकांना तू आत्म्याने आणि खरेपणाने सेवेला पाठवित आहे. प्रभू, या परिवारावर तुझी फार मोठी प्रीती आहे, दया आहे, कृपा आहे, म्हणून या प्रियजनांना इतकं सुंदर वचन प्रत्येक वेळेला ऐकायला तू देतो माझ्या बापा. यांच्यासारखे धनवान आत्मिक कोणीच नाही आहे माझ्या बापा. ज्यांना देवाचं वचन ऐकायला मिळतं ना, त्यांच्यासारखे धनवान आत्मिक कोणीच नाही माझ्या बापा. प्रभू, यांना वचनाप्रमाणे तू तयार कर आणि यांच्या मुखातून आत्म्याने आणि खरेपणाने तू आपली स्तुती आराधना करून घे, अशी मी तुला विनंती करतो. संपूर्ण पाचरणे परिवार तुझ्या पवित्र हातात देतो माझ्या बापा. या परिवारातले लहान थोर प्रियजन तुझ्या कृपेच्या हातात राहू दे माझ्या बापा. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या परिमाणाप्रमाणे तू आशीर्वाद दे माझ्या बापा. आमच्या ताईंच्या पण परिवाराला स्वर्गीच्या बापा तुझ्या पवित्र हातात देतो. आमच्या ताईंचा परिवार पण आशीर्वादित तू कर माझ्या बापा. स्वर्गीच्या देवा, या परिवारावर तुझी दया आणि कृपा आहे, यासाठी मी तुझे मनपूर्वक आभार मानतो. स्वर्गीच्या देवा, आम्ही आमच्या रीनाताईंच्या पण परिवाराची या समयाला आठवण करतो माझ्या बापा. त्याही परिवाराला ओतप्रोत आशीर्वादाने भर माझ्या बापा. त्या परिवारावर पण तुझी दया आणि कृपा तू कर माझ्या बापा. आम्ही आठवण गायकवाड परिवाराची पण करतो माझ्या बापा. त्याही परिवाराला ओतप्रोत आशीर्वादाने तू भर माझ्या बापा. आणि स्वर्गीच्या देवा, या प्रियजनांना समजू दे की तू खरोच आपल्या प्रिय लेकरांना
आशीर्वाद देणारा देव आहे. पाण्यात उतरल्याशिवाय पाणी किती खोल आहे हे आम्ही समजू शकत नाही. त्याप्रमाणे स्वर्गीच्या देवा, यांना तुझ्या भयत आणि कृपेत आल्याशिवाय तू किती चांगला देव आहे हे कळणार नाही माझ्या बापा. प्रभू दया कर, कृपा कर. आज आपल्या सेवकाला या ठिकाणी येऊन वचन सेवा आणि प्रार्थना दोही सेवा करण्याची संधी तू दिली, यासाठी मी तुझे मनपूर्वक आभार मानतो. मान, सन्मान, गौरव सर्व माझ्या बापा मी तुला देतो. धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावानं मागतो म्हणून तो ऐक माझ्या बापा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानो, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे तुझे इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. आणि जसे तू आमची आम्हाला तसे तू आमची कृष्ण आम्हाला दे. तर आम्हाला स्पर्शित नकोस, तर आम्हाला स्वतःची ही सर्व कामांची आमेन. प्रभु येशू रक्त की जय. प्रभु येशू रक्त की जय. प्रभु येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन.